नमस्कार. प्राईम टाईम महाराष्ट्रामध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. आज दिवसभर चर्चा आहे ती म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांसाठी एक आवाहन केलेलं आहे आणि त्या आव्हानावरून आता खूप चर्चा सुरू झालेल्या आहेत. विरोधक चर्चा करतायत, काही कॉर्पोरेट कंपन्यांमधली लोक चर्चा करतायत, जी लोक गोल्डमध्ये काम करतायत, सोनं चांदीच्या असोसिएशन्समध्ये सगळेजण जे जोडलेले आहेत ते चर्चा करतायत, सामान्य माणूससुद्धा चर्चा करतोय. त्याच्या मनात तर अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत की पंतप्रधान नरेंद्र मोदी जे म्हणतायत ते सगळं करणं किंवा त्याची अंमलबजावणी करणं हे खरंच शक्य होणार आहे का? आणि जर होणार असेल तर मग सामान्य माणसाच्या मनामध्ये सुद्धा खूप प्रश्न आहेत बरं का, की तुम्ही आम्हाला जे जे सांगताय ते तुम्ही आधी करा, मग तुमचे तरी खर्च किती आहेत हे देखील सामान्य माणूस विचारतोय. पण एक प्रश्न, आता मूळ मुद्दा काय आहे की हे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी का केलंय? खरंच देशासमोर काही एक संकट उभं आहे का हे आपण बघूयात. सोनं न खरेदी केल्यामुळे त्याचा काय परिणाम होणार आहे? म्हणजे देशाच्या जी गंगाजळी आहे किंवा जो आपला डॉलर्स मधला जो सगळा व्यवहार आहे त्याच्यावर त्याचा काही इफेक्ट होणार आहे का? म्हणून सोनं खरेदी करू नका वर्षभर असं सांगण्यात आलं आहे का? कच्च्या तेलाच्या बाबतीत म्हणजे डिझेल आणि पेट्रोलच्या बाबतीत तर सामान्य माणूस खूप सजग आहे की नेमकं काय होणार, हेही सगळं आपण बघूयात. काय आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदींचं वाक्य किंवा त्यांचं हे आवाहन हे एक राष्ट्रप्रेमासाठी वगैरे सगळं बरोबर आहे, पण मग ही आज स्थिती का उद्भवली याचा देखील आपल्याला विचार करावा लागणार आहे आणि तो सुद्धा सगळा विचार आपण या व्हिडिओमधनं करण्याचा प्रयत्न करूयात. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या देखील कमेंट आणि या वेळेला तर नक्की द्या, कारण शेवटी देशाचा प्रश्न आहे. देशामध्ये निर्माण झालेल्या जे काही गंभीर प्रश्न असतील त्या संदर्भातला हा प्रश्न आहे. जे मोदी म्हणतायत त्यानुसार खरंच करणं शक्य आहे का? तर त्यामुळे तुमच्या कमेंट्स या जरूर टाका. आता मुद्दा असा आहे, एक तर मुळामध्ये आत्ता 5 राज्यांचे निकाल लागले, 3 राज्यावर भाजपची सत्ता आली. ज्या राज्यामध्ये भाजपला सत्ता हवीच होती ते पश्चिम बंगाल राज्य सुद्धा भाजपने काबीज केलेलं आहे. पण ह्या सगळ्या निवडणुका होण्याच्या आधी हेच पंतप्रधान नरेंद्र मोदी काय सांगत होते देशाला, किंवा भाजप शासित जी काही राज्य आहेत त्या राज्यांचे मुख्यमंत्री काय सांगत होते? अगदी महाराष्ट्राचा आपण विचार केला, महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्याला काय सांगत होते? तर आपल्याला सगळेजण हे सांगत होते की घाबरून जाण्याची काही गरज नाही आहे, पॅनिक होऊ नका. इराण अमेरिका युद्ध चालू आहे, इस्रायल, इराण, अमेरिका, तरीही इंधन साठा आपल्याकडे भरपूर आहे, गॅस पुरवठा आपल्याकडे सुरळीत होतोय, किमतींवर फार मोठा परिणाम होणार नाही. त्याच्यानंतर सोन्या चांदीच्या बाबतीमध्ये तेव्हा काही प्रश्न निर्माण झालेला नव्हता, पण सोन्याच्या किमती प्रचंड वाढलेल्या होत्या. पण आपल्याला हेच सांगितलं जात होतं की तुम्ही पॅनिक होऊ नका, आणि आपण झालोही नाही. आपला एक विश्वास आहे की आपलं सरकार जे आहे ते याच्यातनं मार्ग काढेल. पण जसं निकाल लागले, पश्चिम बंगालमध्ये सरकार बसलं, कालच बसलं, ते मुख्यमंत्री तिकडे त्यांनी शपथविधी घेतला आणि आज हैदराबादमध्ये एका कार्यक्रमामध्ये मोदींनी हे आवाहन केलं. मोदींनी काय आवाहन केलंय? मोदी म्हटलेत की पेट्रोल आणि डिझेलचा वापर तुम्ही अतिशय काटकसरीनं करा. बरोबर. दुसरं ते काय म्हणलेत, म्हणजे काटकसरीनं तर कराच, दुसरा पर्याय त्यांनी दिला की सार्वजनिक वाहतूक जी आहे ती, किंवा जिथे ज्या शहरांमध्ये मेट्रोचं जाळं पसरलंय, तुम्ही मेट्रोचा आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा जास्त वापर करा. त्यानंतर तुम्ही इलेक्ट्रिक कार, इलेक्ट्रिक बाईक तुम्ही वापरा, जेणेकरून तुम्हाला फायदा होईल, म्हणजे पेट्रोल डिझेलचा प्रश्न येणार नाही. त्याच्यानंतर 1 वर्ष सोनं खरेदी करू नका. अगदी तुमच्याकडे लग्न कार्य जरी आलं तरी सोनं खरेदी करू नका, असं मोदी आवाहन करतायत. दुसरं ते म्हणतात की वर्क फ्रॉम होम जितकं शक्य आहे, ज्यांना ज्यांना शक्य आहे, ज्या ज्या कंपनीजना शक्य आहे त्यांनी वर्क फ्रॉम होम करा. ओके. अजून काही मुद्दे आहेत पण हे फार महत्त्वाचे आहेत जे मी तुमच्यासमोर मांडलेले आहेत. आता मोदींनी हे सगळं आवाहन केल्यानंतर आज त्याची चर्चा सुरू आहे.
विरोधकांनी टीका करायला सुरुवात केलेलीच आहे. त्याच्यामध्ये राहुल गांधी असं म्हणालेले आहेत की निवडणूक असताना योग्य उपाययोजना जर केल्या असत्या तर बरं झालं असतं, पण तशा केल्या गेल्या नाहीत. आता नरेंद्र मोदी हे जबाबदारीतनं पळ काढतायत किंवा आज जी काही अवस्था आलेली आहे की तुम्हाला हे सांगावं लागतंय की हे कमी करा ते कमी करा, याचा अर्थ हे तुमचं अपयश आहे. अशा शब्दांमध्ये राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केलेली आहे. या टीकेकडेही आपण बघूयात. निश्चित काही अंशी त्याच्यामध्ये तथ्य सुद्धा आहे. दुसरं, अंजली दमानिया ज्या सामाजिक कार्यकर्त्या आहेत त्यांनी देखील काय म्हटलंय की तुम्ही जे सगळं म्हणताय मान्य आहे, पण सुरुवात तर तुमच्याकडनं करा ना. बोट तुम्ही आमच्याकडे करताय, 3 बोटं तुमच्याकडे आहेत, तुम्ही चार्टर्ड फ्लाईट्स वापरता, तुमच्या बरोबर गाड्यांचे ताफे असतात. ताफे म्हणजे पंतप्रधानांचा ताफा बघितला तर अगदी 15-20 गाड्या असतात. मुख्यमंत्र्याचा ताफा आपण इकडे बघतो, मुख्यमंत्री जाऊ देत, साध्या मंत्र्यांचे ताफे जरी बघितले तर 7-8 गाड्या आपल्याला सहज दिसतात. मग ते आधी तुम्ही वापरणं कमी करा, असा एक थेट सवाल जो सामान्य माणसाच्या मनामध्ये येतो तो अंजली दमानिया यांनी बोलून दाखवलेला आहे. त्यामुळे त्याचाही विचार आपण नक्की करू की खरंच बरोबर आहे का जे दमानिया म्हणतायत ते. आणि आता या सगळ्यावर अर्थात विरोधक जेव्हा तुटून पडतात तेव्हा आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा उत्तर दिलेलं आहे. पण अर्थात त्यांनी जे उत्तर दिलं आहे ते अगदी राजकीय दिलेलं आहे. त्याच्यातनं शेवटी माझ्या मनामध्ये जे प्रश्न आहेत त्याची उत्तरच मिळतील असं फडणवीसांनी उत्तर दिलं नाही. फडणवीसांनी उत्तर काय दिलेलं आहे की राहुल गांधी हे देशातले रिजेक्टेड नेता आहेत असं म्हणून, आणि आम्ही मग त्यांच्या वक्तव्यांकडे फारसं गांभीर्याने बघत नाही, तुम्ही बघत असाल, पण देशवासीय बघत नाहीत. जनतेचा विश्वास मोदींवर आहे असं एक राजकीय उत्तर हे देवेंद्र फडणवीसांनी दिलेलं आहे. आता खरं तर देवेंद्र फडणवीसांनी असं उत्तर देण्याच्या ऐवजी कदाचित आपल्या राज्यातल्या जनतेला एक दिलासा दिला असता की खरंच सिच्युएशन काय आहे राज्याची, किती आहे पेट्रोल डिझेलचा साठा. पंतप्रधानांनी आवाहन केलंय आपण वापरूयात कमी, पण तरी किती आहे, अजून किती महिने पुरेल, सोनं का खरेदी करू नका, त्याच्याने काय होईल हे सांगायला पाहिजे. हे तुम्ही जर आम्हाला सांगितलं तर जी आमच्या मनामधली जी काही एक पॅनिक सिच्युएशन निर्माण झालेली आहे ती कमी होईल. पण ही राजकीय उत्तरच आपल्याला मिळतात. असो, आता ही स्थिती का निर्माण झाली आपल्याला माहिती आहे. एक तर पहिल्यांदी रशिया युक्रेन युद्ध की ज्याचे परिणाम जे व्हायचे ते झाले, त्याही वेळेला ही सगळी सिच्युएशन उद्भवलेली होती. आणि आत्ता दीर्घकाळ चाललेलं इस्रायल, इराण आणि अमेरिका असं युद्ध, ज्या युद्धाचा आज जगावर, केवळ भारत नाही जगावर आज त्याचा परिणाम झालेला आहे, दिसतोय. त्यातून युरोपीय खंडांमधले जे देश आहेत त्याच्यावर देखील खूप मोठ्या प्रमाणामध्ये परिणाम झाल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे. आणि म्हणून सगळे युरोपीय देश हे अमेरिकेच्या विरोधामध्ये स्टँड घेतानाही आपल्याला बघायला मिळाले. कारण अर्थव्यवस्थेवर परिणाम होतोय, पेट्रोल डिझेल कच्च्या तेलांवर परिणाम होतोय, कारण तो जो सगळा मार्ग आहे हॉर्मुझचा, तो मार्ग इराणने अडवून धरलेला आहे. आणि आजही ती सिच्युएशन आहे. म्हणजे युद्ध जरी थांबलेलं असलं, प्रत्यक्ष तिथे आत्ता बॉम्बिंग होतच नसलं, तरीही हॉर्मुझ खाडीतून कच्च्या तेलाची वाहतूक, व्यापाराची वाहतूक होतीये का? नाही होत आहे, ती बंद आहे, ती ठप्प आहे. कारण जर ती सुरू झाली तर इराण पुन्हा त्या जहाजांवर अटॅक करतोय, अमेरिका अटॅक करतोय, त्यामुळे आत्ता ही वाहतूक ठप्प आहे. आणि एक लक्षात घ्या, म्हणून त्यातलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं त्यांनी एक वाक्य उच्चारलंय की जेव्हा सातत्याने तुमच्या सप्लाय चेनमध्ये अडथळा जेव्हा निर्माण होतो तेव्हा अशी परिस्थिती निर्माण होते की जिथे मग आपल्याला काटकसरीतनं विचार करावा लागणार आहे. अगदी बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. एक लक्षात घ्या की हॉर्मुझमधली स्थिती कधी सुधारेल आपल्याला माहीत नाही. जो कच्च्या तेलाचा सगळा व्यापार खूप सुरळीत होता आणि त्यामुळे आपल्याला कधीच त्याचा ताण जाणवला नाही, तो आता व्यापार ठप्प झालाय. तो मधनच 2 जहाजं येतील, 4 जहाजं येणार नाहीत. ही जी काही स्थिती, मी सोप्या भाषेमध्ये सांगतो, फार किचकट आपल्याला जायचं नाही आहे, पण हा सप्लाय चेन जो आहे त्याच्यामध्ये जो अडथळा निर्माण झालेला आहे त्यामुळे ही सिच्युएशन आली आहे. अगदी बरोबर आहे. तसंच रशिया यापूर्वी ज्या पद्धतीने आपल्याला तेल देत होतं, कच्चं तेल देत होतं, म्हणजे त्याच्यावर ते कोणतेही कर लावत नव्हते, आता रशियाने सुद्धा कर लावायला सुरुवात केलेली आहे. आता रशिया तसं तेल देत नाही आपल्याला. तर त्यामुळे हे जे अडथळे आहेत
हे अडथळे बघता ही आपली स्थिती निर्माण होणं हे अगदी स्वाभाविक आहे आणि या देशातला प्रत्येक नागरिक हे निश्चित समजून घ्यायला सुजाण आहे. पण मुद्दा आता येतो कुठे? मुद्दा असा येतो, ह्या सगळ्याचा परिणाम चीनवर झालाय का? तर तुम्ही बघा, जो आज भारतामध्ये जितका आपल्याला बघायला मिळतोय तितका चीनमध्ये नाही आहे. याचं कारण असं आहे की चीनमध्ये जर कोणी गेला असेल तर त्याला हे समजेल किंवा त्याला माहिती मिळेल की चीनमध्ये मॅक्सिमम गाड्या ज्या धावत आहेत रस्त्यांवर त्या सगळ्या इलेक्ट्रिक आहे. ओके. दुसरं, पेट्रोल डिझेलचे साठे जे आहेत ते जवळपास 4 ते 5 महिने ते तग धरू शकतील एवढ्या साठ्यांची निर्मिती ही त्यांच्याकडे ते करू शकतायत. म्हणजे तेवढं प्रोव्हिजन त्यांच्याकडे आहे. बरोबर आहे. त्यामुळे त्या देशाला प्रॉब्लेम नाही, रशियाला प्रॉब्लेम नाही, रशियाकडे तर तेलच आहे. अमेरिकेला प्रॉब्लेम नाही आहे, आखाती देशांना तो प्रॉब्लेम नाही आहे. प्रॉब्लेम आहे तो भारतासारख्या देशाला किंवा युरोपियन राष्ट्रांना. मग याच्यावर पर्याय काय होता की आज जे तुम्ही सगळं आवाहन करताय अगदी बरोबर आहे मोदीजी, हा भारत किंवा भारतातला भारतीय हा तुमच्या मागे राहील, उभा राहील, कारण ही भारताची परंपरा राहिली आहे. मोदींच्या मागे उभा राहील असं मी म्हणत नाहीये. भारत हा आपल्या देशावर जेव्हा संकट येतं तेव्हा प्रत्येक भारतीय त्या संकटाला देशाच्या पाठीशी उभा असतो आणि याचा अनेकदा आपल्याला याचे रिझल्ट किंवा हे बघायला मिळालेलं आहे. 1971 मधलं युद्ध जे झालेलं आहे त्या काळामध्ये आपला सगळा देशवासीय एकजूट झालेले होते. त्या काळामध्ये सोनं सुद्धा काही लोकांनी देशाला दिलेलं होतं की तुम्ही हे घ्या, या संकटातनं आपल्याला बाहेर यायचं आहे. आज जे पंतप्रधान नरेंद्र मोदी सोनं 1 वर्ष खरेदी करू नका असं जे म्हणतायत याच्या मागचं कारण काय आहे तुम्हाला काय वाटतंय? एक लक्षात घ्या, सगळ्यात मोठा अगदी सोप्या शब्दांमध्ये मी तुम्हाला सांगतो काय आहे. प्रत्येक देश हा निर्यातही करत असतो आणि आयातही करत असतो. निर्यात करून त्या देशाकडे एक परकीय चलन येत असतं, म्हणजे डॉलर्सचं चलन येत असतं. आयात जेव्हा आपण करतो एखादी गोष्ट तेव्हा आपल्याला तो व्यवहार डॉलर्समध्ये करायचा असतो. कळलं? म्हणजे मी तुमच्याकडनं वस्तू खरेदी करतोय, मी तुम्हाला 100 रुपये देतोय, बरोबर आहे. तुम्ही माझ्याकडनं खरेदी करता तेव्हा मी तुमच्याकडनं डॉलर्समधनं ती गोष्ट करतोय, माझ्याकडे डॉलर्सचा साठा येतोय. पण आता जेव्हा मला आयात काही गोष्टी कराव्या लागतात तेव्हा मला डॉलर्स खर्च करावे लागतात. मग आता जेव्हा कच्चं तेल, आता आपण या तेलावर येऊयात, ही पेट्रोल डिझेलची अवस्था का उद्भवली? तर आपल्याकडे आता तो साठा कमी पडत जाणार आहे पुढच्या काळात. मी आत्ता कमी पडलाय असं अजिबात म्हणत नाहीये, पण तो कमी पडत जाणार आहे. कारण जसं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतायत की सप्लाय चेनमध्ये अडथळा तयार होतोय आणि तो सातत्याने तयार झाला तर गंभीर स्थिती येऊ शकते आणि म्हणून त्यांनी ते आवाहन केलंय. आता कच्चं तेलाचा विषय आपण जर केला तर आज आपल्याला भारत देशाला 85% कच्चं तेल बाहेरनं आयात करावं लागतं. मग ते समजा आपण आखाती देशातनं करतोय, ते आपण रशियाकडनं करतोय, पण जेव्हा आपण हे करतो तेव्हा त्याचं ट्रान्झॅक्शन हे आपण डॉलर्समध्ये करतो, त्यामुळे तिथे डॉलर्स खर्च होतात. बरोबर आहे. आता सोनं आपल्या, एक लक्षात घ्या, भारत हा असा देश आहे, भारतीय माणसाची एक परंपरा आहे की सोनं खरेदी करणं, लग्न कार्यामध्ये सोनं खरेदी करणं किंवा सोनं आपल्या घरामध्ये साठवून ठेवणं, ती जपणूक करणं. त्याच्यामागेही काही एक भावना जोडलेल्या आहेत की काही नाही, माझ्या घरात 1-2 तोळं का विना पण सोनं आहे, ते अडीअडचणीला माझ्या उपयोगी येईल. या सगळ्या भावनेतनं, या श्रद्धेतनं लोक सोनं खरेदी करतात. त्यामुळे भारतामध्ये सोनं खरेदी करण्याचं प्रमाण हे काही आजचं नाही आहे, ते पहिल्यापासून आहे. ती भारताची एक परंपरा राहिलेली आहे, भारतीय माणसाची ती परंपरा राहिलेली आहे. त्यामुळे आपण सोनं आयात करतो. मग सोनं अनेक देशांमधनं आपण आयात करतो, स्वित्झर्लंडमधनं करतो, दक्षिण आफ्रिकेतनं करतो, आफ्रिकेमधनं करतोय. तर हे जे सगळं आहे ते आयात करताना त्यालाही आपल्याला डॉलर्स द्यावे लागतात. आता समजा माझ्याकडे $100 असतील सोन्यासाठी, आयात करताना मला $25 खर्च करावे लागत असतील आणि इकडे कच्चं तेल आयात करताना मला समजा $45 खर्च करावे लागत असतील, अजून मला काही आयात करायला डॉलर्स लागणार आहे. मग माझ्याकडचे डॉलर्स संपतायत, साधा विषय. त्या प्रमाणामध्ये खरं तर मी जेव्हा निर्यात करतो एखाद्या देशाला तेव्हा मला डॉलर्स येतात, पण माझ्या निर्यातीचं प्रमाण किती आहे? तर ते प्रमाण आपलं व्यस्त आहे का
हे आपल्याला बघावं लागेल. आज खरं तर कृषीप्रधान देश आहे भारत. म्हणजे आज आपल्याकडनं अन्नधान्याचं जेवढा साठा आहे किंवा त्याच्यावरची ज्या सगळ्या आज फळं आपल्याकडे आहेत, आज आंबे आहेत की जे सगळे एक्सपोर्ट होत आहेत, बाहेर निर्यात होतीये त्यांची, हे सगळ्याचं जे प्रमाण आपल्याकडे आहे ते तितक्या म्हणजे ज्या गोष्टींची निर्यात भारत करू शकतो त्या निर्यातीच्या वस्तूंवर भारताने कुठल्याही सरकारने जर गांभीर्यपूर्वक निर्यातीला चालना दिली असती, त्या वस्तूंना चालना दिली असती, शेतीमध्ये आज शेतकरी कोलमडलाय. म्हणजे शेती तो करायला तयार आहे पण त्याच्याकडे मुबलक पाणी नाही आहे, त्याच्याकडे वीज नाही आहे, ना तुम्ही सोलार सिस्टीम्सनी काही त्याला वीज पुरवठा केलेला आहे अशी ना काही त्यांच्याकडे योजना आहे सरकारकडे किंवा सरकारने तसं काही केलं आहे. त्यामुळे आज आपल्याला जिथे जिथे संधी आहे की निर्यात करता येईल ती निर्यात आपली कमी पडते. त्यामुळे आपल्याकडे येणारा डॉलर्सचा साठा जो आहे तो वाढत जेवढ्या प्रमाणात आहे त्याच्यातनं आता खर्च वाढलेत कारण सप्लाय चेनमध्ये अडथळा निर्माण झाला, भाव वाढलेत. जे कच्चं तेल मी 60 रुपये बॅरलनी घेत होतो तो आता 110 वर जाऊन पडलेला आहे. त्यामुळे माझे डॉलर्स संपत आहेत. आणि मग सर पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणतायत की सोनं 1 वर्ष जर खरेदी केलं नाही तर काही बिघडणार नाहीये, त्याच्याने आपले डॉलर्स वाचतील, त्यांनी आपला पैसा वाचेल. बरोबर आहे. पण दुसरीकडे जर याचा विचार केला तर आज भारतामध्ये या सोन्याच्या दागदागिन्यांवर काम करणारे लाखो, मी म्हणेन ना 70 लाख कारागीर या सोनं जडणघडणीच्या कामी गुंतलेले, त्यांच्या रोजगाराचं काय होईल हा विचार सरकारला करावा लागणार आहे. तर त्यामुळे असे अनेक प्रश्न हे एकात एक गुंतलेले आहेत. म्हणजे थोडक्यात जी भीती आपल्या सामान्यांच्या मनामध्ये आहे ना ती मी तुम्हाला सांगतो. पेट्रोल आणि डिझेलचे दर हे वाढणार आहेत, जे आत्तापर्यंत सरकारने रोखून धरलेले होते, त्याच्यामध्ये वाढ फार मोठ्या प्रमाणात केली नव्हती. पण आता ही वाढ अटळ आहे, ती होऊ शकणार आहे. आता हे जे सुतोवाच पंतप्रधानांनी केलंय ते त्याच दिशेने त्यांना सांगायचंय, फक्त ते आता थेट त्यांनी ते बोललेले नाही आहेत की डिझेलमध्ये वाढ होईल, पेट्रोलमध्ये वाढ होईल. आता ते म्हणतायत की पेट्रोल डिझेलचा वापर कमी करा, याचा अर्थच ती वाढ होणार आहे. बरं, पेट्रोल डिझेलचे दर वाढले की पुन्हा महागाई, ऑलरेडी महागाई बोकाळलेली आहे त्यामुळे महागाईवर त्याचा अधिक परिणाम अजून होणार आहे. हे सगळे गुंतागुंतीचे विषय आहेत. पण मग यावर जसं अंजली दमानिया म्हणतायत की तुमचे जे काय करायचं एखाद्या मंत्र्याला 7 ते 8 साधा मंत्री येतो पण त्याच्याबरोबर 7 ते 8 गाड्यांच्या ताफ्यांची गरज आहे. किती डिझेलचा वापर होतोय, किती पेट्रोलचा वापर होतोय याच्यावर तुम्ही कंट्रोल आणा. तुम्ही आज जेव्हा जनतेला सांगताय त्याच्या आधी तुम्ही इम्प्लिमेंट करा. मी काही लोकांच्या बाबतीमध्ये हे बघा, पंतप्रधान ते पंतप्रधान आहेत, त्यांचे दौरे हे करावे लागणारच आहेत. त्या दौऱ्यांवरचा होणारा खर्च हा अभिप्रेत राहणारच आहे. तसंच मुख्यमंत्री असतील किंवा आता आपले मुख्यमंत्री हे गृहमंत्री सुद्धा आहेत, त्यामुळे गृहमंत्री असणाऱ्यांच्या जो काही सुरक्षेचा ताफा असतो तो तेवढा लागणारच आहे. पण बाकीच्या मंत्र्यांचं काय, जे आज सरकारी बाबूंच्या गाड्या आपण बघितल्या तर त्या गाड्यांवर नियंत्रण आणा. जसं तुम्ही म्हणताय वर्क फ्रॉम होम सरकारी कार्यालयांमधनं जितकं करता येईल तितकं तुम्ही करा, मग खाजगी कंपन्यांमधनं ते करता येईल. एकदा तुम्ही सुरुवात केलीत ना तर लोक अनुकरण करतील. त्यासाठी आधी तुम्हाला सुद्धा ह्या सुरुवात कराव्या लागतील की आम्ही या गोष्टी खर्चामध्ये कपात केली आहे, आम्ही एवढं पेट्रोल डिझेल जे सरकारी कामांवर खर्च होत होते ते आम्ही कमी केलेत, हे तुम्ही दाखवा. आम्हाला तेही आवडेल, आम्ही त्याचं कौतुक करू आणि आम्ही सुद्धा आमच्याकडे ती बचत नक्की करायला जाऊ. अगदी घरगुती तेलाचा सुद्धा पंतप्रधानांनी उल्लेख केलेला आहे की घरगुती तेल वापरणं कमी करा. अगदी बरोबर आहे, ते कमी करायला पाहिजे. आपल्याकडे काही ठिकाणी तर तुम्हाला माहिती आहे तर्री मारलेलं खाणं असतं. इतकं तेल पोटात जाऊन सुद्धा आपल्या आरोग्याला ते हानिकारकच आहे. त्यामुळे जेवणातलं तेल जितकं आपण कमी करू तितकं ते आरोग्यासाठी आणि आपल्या चांगल्या याच्यासाठी ते म्हणजे सुदृढ आरोग्यासाठी ते चांगलं असणार आहे. पण आता आपल्याकडे टंचाई आहे म्हणून ते कमी करा असं म्हणण्यापेक्षा आता आम्हाला हे कायमच आवाहन करा की आपल्या खाद्य याच्यातलं तेल प्रमाण कमी ठेवा, म्हणजे आरोग्य चांगलं सुधारेल. आम्ही हे सगळं करायला तयार आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोविडच्या काळामध्ये जे जे करायला सांगितलं त्या गोष्टी देशवासियांनी केल्या आहेत.
पंतप्रधानांनी म्हणजे या देशाने सुद्धा चांगलं काम केलं याच्याबद्दल आमचं कुठेही दुमत नाही आहे. परंतु ही वेळ का आली हा प्रश्न मात्र लोक नक्की विचारतील आणि तो लोकांचा हक्क आहे. का नाही पेट्रोल डिझेलचे साठे आपण इतक्या वर्षामध्ये वाढवू शकलो? आता जवळपास 2014 पासून मोदींचं सरकार आहे, आज 15 वर्ष सरकार आहे. या 15 वर्षामध्ये जसं आज इन्फ्रा खूप मोठ्या प्रमाणामध्ये देशातला वाढतोय, तसं उद्या भविष्यामध्ये आपल्याला या गोष्टींना सामोरं जावं लागणार आहे. हे सरकारला तुमचं आज परराष्ट्र धोरण असतं, तर त्यामुळे या परराष्ट्र धोरणातनं तुम्हाला नक्की कळतं की कोणत्या गोष्टींचं संकट भविष्यामध्ये दडलेलं आहे. मग त्या दृष्टीनं पावलं का नाही उचलली गेली? आज चीनसारखा देश जर का पेट्रोल डिझेलचे साठे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये तो करू शकतो, तर भारताने ते का नाही केलं? भारतामध्ये तेल उत्पादन होईल, निर्मिती होईल अशा दृष्टीनं भारत का नाही पावलं टाकत आहे? आज खूप कमी प्रमाणामध्ये तेलाच्या विहिरी या आपल्याकडे सापडत आहेत, पण त्या सापडल्या तरी त्यातनं तेल उत्पादन किती होत आहे त्याला प्रोत्साहन देण्याचं काम भारताला करावं लागेल, त्या सरकारला करावं लागेल. आज तुम्ही असं म्हणताय की इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करा, पण इलेक्ट्रिक वाहनांच्या किमती या भरमसाठ आहेत, सबसिडी त्याच्यावरती द्या. म्हणजे जेणेकरून तुम्ही अशाही गोष्टी करा की इलेक्ट्रिक वाहन नक्की वापरतो, पण मला 2 लाख 2.5 लाख जर इलेक्ट्रिक वाहन घ्यायला जर लागत असतील तर त्यापेक्षा मग मी विचार करतो 1 लाखाचं मी वाहन घेतो, पेट्रोल डिझेल खर्च करतो. मग त्याच्यावर सबसिडी द्या. जर ती असेल तर तुम्ही आम्हाला सांगा. अशा पद्धतीचे आज लोकांचे प्रश्न आहेत की त्यामुळे या सगळ्या गोष्टींकडे बघताना एकच वाटतंय की आज हे संकट म्हणजे जेव्हा ही गोष्ट कशी होतीये माहिती का, की तहान लागली की विहीर खणायचं काम करायचं, हे जे कायम चालत आलेलं आहे. आज मोदी सरकारने तरी अशा पद्धतीने हे करायला नाही पाहिजे, ही खरं तर देशवासियांची भावना आहे. आज मोदींच्या सरकारवर लोकांचा विश्वास आहे असं आज मोदी सरकारमधले नेते म्हणतात, त्यांचे मुख्यमंत्री म्हणतात. तो विश्वास आहे, पण मग ही कामं का नाही झाली? आजही आपण तहान लागली की विहीर का खणतो आहोत? तर त्यामुळे या प्रश्नांची उत्तरं मात्र मिळत नाही आहेत. भरपूर कामं म्हणजे आज सरकार म्हणून जर बघायला गेलं तर भरपूर कामं ही पुढची संकट ओळखून सरकारला करायची आहेत. ही सरकार किती प्रमाणामध्ये करतोय हा त्यातला महत्त्वाचा मुद्दा आहे. तुम्हाला माझा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या देखील कमेंट या कमेंट बॉक्समध्ये जरूर टाका. धन्यवाद.